संत न्यूटन त्यांच्या पहिल्या अभंगात म्हणलेच होते, गोष्टी तशाच राहतेत जोवर त्या कोणी बदलत नाही. ठेविले अनंते तैसेची राहते, अनलेस अँड अंटिल फोर्स इज अप्लाइड. मळकट होती, कडकट होती, तरीही ती जिवंत होती. टॉवर उंच दिसत होते, पण चाळच खरी मोठी होती. काही जागा अशा असतात जिथे आपण राहत नाही, त्या आपल्यातच राहतात. आपली चाळ तशीच आहे. पहिल्यांदा पाहिली तर कदाचित काहीच खास वाटणार नाही. जुन्या भिंती, उखडलेला रंग, लहान लहान खोल्या आणि गॅलरीतला रोजचा गोंधळ. पण जरा थांबून पाहिलं तर कळतं, ही फक्त भिंती नाहीत, या कथा आहेत. या भिंतींनी आपलं हसणं ऐकलंय, आपलं रडणंही पाहिलंय. या गॅलरीत आपण फक्त चाललो नाही, आपलं बालपण धावलंय. या जिन्यांवर आपण बसलो नाही, आपण इथेच मोठे झालो आहोत. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी राहिलंय. कुणाचं हसू, कुणाचं दुःख, कुणाची गोष्ट. आणि कदाचित आपण सगळेही थोडेसे इथेच राहिलो आहोत. आणि या सगळ्याला एक नाव आहे, BDD 69. नाव फक्त एक नंबर आहे, पण आमच्यासाठी ही ओळख आहे, ही आठवण आहे, आणि हेच आपलं घर आहे. इथे मी कधीच जास्त नव्हतं. इथे कायम आपणच जास्त होतं. आपण सगळे इथेच मोठे झालो. या गॅलरीत उभं राहून, या जिन्यांवर बसून आणि या छोट्याशा जागेत मोठं आयुष्य जगायला शिकलो. इथं थांबून जरा ऐकलं तर सगळ्यांच्याकडे एकच उत्तर नसतं. प्रत्येकासाठी चाळ वेगळी असते. कोणासाठी काय ते त्यांनीच सांगितलेलं बरं. चाळ म्हणजे मैत्री, चाळ म्हणजे एक संस्कृती, आपुलकी, नात्यांची जाणीव, जिव्हाळ्याची माणसं, अविस्मरणीय अनुभव, आपली माणसं. बीडी म्हणजे सुखदुःख, ती म्हणजे उत्साह, आपुलकी, न विसरणाऱ्या कायमच्या आठवणी. प्रेम. बीडीडी चाळीने जगायला शिकवलं. कदाचित हे सगळंच आहे. काही शब्द जे पूर्ण वाक्य नसतात, पण पूर्ण आयुष्य सांगून जातात. एक काळ होता, आणि खरं सांगायचं तर अजूनही आहे, जिथे गोट्यांचा आवाज म्हणजे खेळ सुरू, आऊट नाही रे म्हणजे भांडण सुरू, आणि माझी बॅट आहे म्हणजे गेम ओव्हर. गल्लीतलं क्रिकेट, पतंग उडवणं, पत्त्यांचे डाव, दुपारचं ऊन आणि संध्याकाळचा गोंधळ. आपण वेळ घालवत नव्हतो, आपण वेळ जगत होतो. कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नवा. नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झालाय, जाऊ दे नवा. मी तुझे सगळं काम ऐकतो, जाऊ दे नवा.
पवायला जायचे जाऊ दे नवा, नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा, माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे नवा, मी तुझे सगळं काम ऐक जाऊ दे नवा. सकाळी उठायचं, कोंबडीचे घर उघडायचं, पिलांच्या बागेत नाचायचे थुई 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 थुई, लेटकुचं लोक करायचं, चकाचक अंघोळ करायचं, पटापट शाळेला जायचं टमटम मध्ये बुई, वर्गात कॉमिक्सची मज्जाच लय लय लय, कच्च्या जांबा बोरांची गोडीच लय लय लय, साबणाचे रंगीत फुगे उडवू लय लय लय, दगडची माती खेळायला पोट जमवू लय लय ते हसणं मोठं होतं आणि दुःख लहान होतं. पण या सगळ्यामागे फक्त मजा नाहीये. इथे प्रत्येक चेहऱ्यामागे एक गोष्ट आहे, एक प्रवास आहे, एक संघर्ष आहे. आणि त्या गोष्टी आपण सांगण्यापेक्षा त्यांनीच सांगितलेल्या बऱ्या. मी अरुण राजाराम गावकर, चाळ नंबर 69, रूम नंबर 32. मागील 57 वर्ष झाली मला या बिल्डिंगचा वडील पार्जित रूम आहे. त्यानंतर मी झालो आणि मला खूप काही या चाळीने दिलं किंवा या देवळाने माझ्यासाठी भेटलं मला. कारण माझं 10वीला असताना मला वाटतं 80ला पायाचं ॲक्सिडेंट झालं होतं. मला वाटलं आता आपलं करिअर संपलं. पण जेव्हा भरती आली 85ला तर मी रनिंग केली, चांगल्या मार्काने पाससुद्धा झालो. ते अनुभव परत चाळीतल्या मुलांसाठी खूप मुलांनी मदत केली. अशी चाळ कुठे भेटणार नाही आणि असा अनुभव कुठे मला सांगता येणार नाही की असा अनुभव मिळेल. आणि यानंतर या चाळीचं जेव्हाचं रजिस्ट्रेशन झालं त्याला माझं नाव सुचवण्यात आलं की अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नमस्कार, माझं नाव विजय गोपाळ कुराडे. माझा जन्म जरी कोल्हापूरचा झाला असला तरी मागील मी 50 वर्षापासून माझ्या कुटुंबासमोर मी या 69 BDD चाळ क्रमांक खोली क्रमांक 7 या इथे मागील 50 वर्षापासून राहत आहे. मला सांगण्याचं एवढं हे वाटतंय की आम्ही इथून जरी निघून जात असलो तरी मला इथल्या ज्या आठवणी आहेत त्या खूप म्हणजे रम्यमय आहेत. मित्रमंडळी जे चांगले लाभलेले आहेत लहानपणापासून म्हणा, आम्ही अशोक कनसे म्हणा, शरद जाधव म्हणा, दिनेश खांदारे म्हणा, उदय तांगडी म्हणा आणि आमचे मार्गदर्शक सुरेश देसाई म्हणा, अरविंद सिंग म्हणा, अरुण गावकर आमचे अध्यक्ष, यांच्याकडे बघून आम्हाला त्यांच्या उत्साहामुळे आमच्या कामामध्ये पण उत्साह खूप वाढत आहे. नमस्कार, माझं नाव उदयराज यशवंत तांगडी. मी राहणार बीड चाळ नंबर 69, रूम नंबर 38. जेव्हा लहानपणी 1 वर्षाचा असताना मी इथे राहायला आलो. आज जवळजवळ 50 वर्ष पूर्ण होतील. माझ्या बिल्डिंगला पण तेवढेच वर्ष पूर्ण होतील. आमचं हनुमान मंदिर न्यास हे आमचं एक श्रद्धास्थान आहे. आमच्या कुठल्याही आयुष्यात
चढ उतार आला की आम्ही हनुमंताचं नाव घेतो. आमचा हनुमंत आमच्या सदैव मागेशी राहिलेला आहे. तसंच आमच्या बिल्डिंगमध्ये सर्व रहिवासी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. नवीन घरात आम्ही जाणार आहोत. ते नवीन घरात जाण्याचा आनंद आहेच, पण जुन्या आठवणी इथेच राहून जाणार आहेत. नमस्कार, माझं नाव विलास लवनाईक. या चाळीबद्दल सांगायची अशी गोष्ट आहे की माझा जन्म हा गावी झालेला आणि सन 1985 साली मी या चाळीमध्ये माझ्या बहिणीच्या घरी नोकरीनिमित्ताने आलो. त्यानंतर मी इथलं म्हणजे आमची बहीण, तिची 3 मुलं आणि मिस्टर असे ते 5 जण आणि आम्ही 3 भाऊ असे मिळून वरळी बिडीचा नंबर 69 खोली नंबर 36 मध्ये असे एकूण 8 जण राहत होतो. त्यावेळची सांगायची गोष्ट म्हणजे की परिस्थिती एकदम हालाकीची होती. आम्ही असेच शेरीमध्ये झोपायचो, कुठे गच्चीवर झोपायचो. पावसाळ्यामध्ये तर झोपायची एकदम भयानक परिस्थिती होती. गच्चीमध्ये आम्ही पाऊस पडल्यानंतर गच्ची पुसून त्या तिथे ठिकाणी परत झोपलेलो आहे. परिवार तर सर्व वरळी बिडीचा 69 मधला संपूर्ण परिवार तर इतरत्र विखुरला जाणार आहे. हे मित्र असे आता जे आहे एकोपा, सर्व सण जसे गुण्यागोविंदाने एकत्र चाळीमध्ये जसे साजरे होतात ते यानंतर पुढे साजरे होतील का नाही शंका आहे. माझे नाव रेणू सिंग आणि मी लग्न करून 1992 ला आली इथे. इथे BDD चाळीत खूप म्हणजे छान आहे आणि शेजारी लोक पण चांगले आहेत. इथे खूप म्हणजे आम्ही सगळं साजरा पण मस्त करतो आणि ते शेजारी लोक पण चांगले आहेत. अरविंद राम सबत सिंग. मी जवळजवळ 1968 पासून ह्या वरळी BDD चाळीमध्ये राहत आहे. पूर्वी माझे वडील होते पोलीसमध्ये आणि त्याच्यानंतर मी 11/8/1989 ला पोलीसमध्ये भरती झालो आणि माझे आता जवळजवळ 4 कुटुंब म्हणजे माझे 2 मुलं आणि आता म्हणजे 4 कुटुंब आम्ही राहतो आहे. आणि त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये काय असं की खाली मंदिर वगैरे आहे आमचं आणि सगळे आजूबाजूचे शेजारी जे आहेत आम्ही एकमेकांच्या कुटुंबासाठी कधी दुःख सुख काही असलं की त्याला आम्ही धावून त्याला मदतीला असतो रातभर. मग किती त्याला आपल्याला 1-2 दिवस जरी का लागले त्यात वेळ घालून कामावर वगैरे सुट्ट्या घेऊन आम्ही त्यांच्यासाठी हजर असतो. आणि प्रत्येक कामाला खाली मंदिर आहे आमचं सार्वजनिक मंदिर आम्ही बांधलेलं आहे. त्यात आमचा मोठा म्हणजे उत्सव वगैरे असतो आणि त्यात सगळी पोरांची आमची एवढी एकता आहे एकी आहे की एखादा जर घरातला कोण कुटुंबातले गरीब असतील ना तर त्यांच्या कोण एक्सपायर झालेला असेल त्याची बॉडी जर गावी बी पाठवायची असेल तर आम्ही मंडळाकडनं त्यांना मदत सुद्धा करतो. पैशाची 10-1 काय लागेल 10-20 हजार भले त्यांनी देऊ किंवा नको देऊ. पण ह्या हिशोबाने आजपर्यंत आम्ही आमचा हा कुटुंब सर्कल 69 चालत आलाय आणि त्यामुळे आता दुःख होतंय की आता रूम सोडणार आणि दुसरीकडे भाड्याने जाणार. जिथे राहायला ते शेजारी कसे असणार काय माहिती. मी सौ वृषाली विलास नाईक 69 रूम नंबर 43 मध्ये राहते. आता किती मला लग्न होऊन माझं हे इथे लग्न होऊन मी पहिल्यांदाच 28 वर्ष झाली आहेत मला लग्नाला आणि खूप आठवणी आहेत घेण्यासारख्या. शेवटचा क्षण आलेला आहे तो जरा मिस करतो कारण चाळ सोडून जायला खूप म्हणजे काय त्रास होतोय आम्हाला. इच्छा नाही आहे पण नाईलाज आहे जाण्यासाठी कारण खाली करायचं आहे म्हणून जातोय. काही म्हणजे चांगल्या ठिकाणी आम्हाला देणार आहेत जागा त्यामुळे त्याचा पण आनंद आहे. माझं नाव सौ रीना रघुनाथ घेतले. माझ्या मिस्टरांचं नाव रघुनाथ शंकर घेतले. ते MT ला होते. आम्ही 82 साली BDD चाळीत पोलीस क्वार्टर मध्ये आलो राहायला आलो. इथे आलो तेव्हा खूप रूम लहान होतं. आमची मुलं सासू सासरे गावावरून येत होते. आम्हाला जागा पुरायची नाही. पाण्याचे पण खूप हाल आम्ही काढलेले. माझा मोठा मुलगा अमित रघुनाथ घेतले हा 26/11/2000 नोव्हेंबर 2008 ला त्याला गोळी लागली म्हणजे अतिरेक्यांच्या ताजमध्ये त्याला गोळी लागली आणि तो तिथे घायल झाला होता अगदी. नंतर मग तिथे त्याला कुंटा हॉस्पिटल ते
बॉम्बे बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन गेले. बिल्डिंग तर लोकांनी खूप बिल्डिंग आणि आमच्या बिल्डिंगच्या सर्व म्हणजे त्यांचे जे सर्व बिल्डिंगचे आमचे रहिवासी त्यांनी सर्वांनी हे केलं त्याला. सुधीर यादवराव सागरे, रूम नंबर 64. माझा जन्म इथलाच, या बिडीचा इथलाच. 6 नंबर 69, माझा रूम नंबर 64. लहानाचा मोठा इथेच झालेला आहे. वडील माझे इथेच पोलीसमध्ये होते, तेव्हापासून इथे मी आहे. माझे इथल्या बिल्डिंगमधले सगळे सहकारी कर्मचारी किंवा माझ्यापासून लहानाचे मोठे झालेले सर्व माझे मित्र परिवार मंडळ हे सगळे माझे जुने जाणते, ते सगळे माझे एक भाऊच आहेत. माझ्याबरोबर सगळ्यांनी संबंध चांगले ठेवलेले आहेत आणि मी आत्ता इथे सध्या त्यांच्या जीवावरच मी इथे राहत आहे. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलेलं आहे. सगळ्या गोष्टींनी त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. तरी आता ही मला आठवण विसरता येणार नाही. एखाद्या वेळेला आता ही कधी आम्हाला जावं लागणार इथनं, पण या आठवणीमुळे मी आणखी टेन्शन मध्ये गेलो. पण ते मला माझे इथले सहकारी भाऊबंद मला कायमचीच मदत करतील हीच मला सांगायची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव नीलम विजय वायदंडे, हे आत्ताच आहे, पण मी पूर्वश्रमीची संजीवनी मारुतीराव सावंत. मी 1971 साली इथे राहायला आली. माझं लहानपण 10 वर्षाचे होते. माझं लहानपण, माझं तरुणपण, बालपण सगळं म्हणजे आता माझं वय झालेलं आहे. माझेही इथे वडील, भाऊ, माझे सासरे, दीर, मिस्टर पोलीसमध्ये होते. तर त्यामुळे त्यानंतरचा जो माझा लहानपणापासूनचा प्रवास आणि माझं जे चाळीमधलं जे हे होतं, तर इतका सुवर्ण काळ गेलेला आहे ना की तो परत आम्हाला कधी मिळणार नाही. माझं सगळं जेवढं काय जे मी उपभोगलं इथे, ते आता जरी मला कुठेही मिळालं तरी त्याचा मला एवढा आनंद नाही, एवढा मला म्हणजे हा आनंद आहे. आणि इथून पुढे जरी आम्ही कधी कुठे गेलो तरी पण आम्ही मागे फिरून परत आम्ही बीडीडी चाळीकडेच बघणार. त्यानंतर असं होतं की बिल्डिंग नंबर 69, पण लग्न झाल्यानंतर मला रूम नंबर पण 69च मिळाला आणि तो इतका म्हणजे मला लाभला की त्याच्यातून माझं सगळं चांगलंच झालं. जरी माझ्या कटू आठवणी झाल्या असतील तर त्या मला आनंदाने ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे सहन करायची, स्वीकारायची ती हे झाली. आठवणी जरी कटू होत्या, सत्य होत्या, तरी पण त्या आनंदाने स्वीकारायची मला हे झाली. त्यामुळे जरी माझा पुढे सुवर्ण काळ आला तरी बीडीडी चाळीचा सुवर्ण काळ कधी विसरू शकणार नाही. मी अंकुश रामराव कनसे, वरळी बिडीचा नंबर 69, रूम नंबर 65, 3रा मजला. मी ह्या बिल्डिंगमध्ये 1970 साली मे महिन्यात राहायला आलो. तुम्ही तुमचे 1 रूम 2 रूम किचन 1 BHK असतील, हा आमचा काय सबरूम किचन, सबरूम किचन सगळंच आहे आमचं ह्याच्यात. ह्याच्यात आम्ही आयुष्य काढलं. आमचे लहान भाऊ असतील, आमचे मोठे असतील, सगळे एवढं आम्ही केलंय. आणि ह्याच्यामुळे आम्हाला जो पहिला हे होता तो आतापर्यंत शेवटपर्यंत चाललाय. संवाद सगळा व्यवस्थित. आजपर्यंत आम्ही सगळे एका गुन्ह्या गोविंदाने राहतो. एका बिल्डिंग मध्ये सगळे सण, सगळे उत्सव, सगळे गुन्ह्या गोविंदाने साजरे होतात. कोणाचा हेवा देवा नाही, काही नाही. आणि हे असंच ह्याच्या पुढे आम्हाला मिळेल की नाही माहित नाही. धन्यवाद. सासरे पोलीसमध्ये होते, त्याच्यानंतर मिस्टर पोलीसमध्ये, त्यानंतर आमचं सर्व कुटुंब इथं 2 त्यांचे भावंड, दीर हे दोघे पोलीसमध्ये. आणि एवढ्या छोट्या रूममध्ये आम्ही 12 माणसं इथं राहिलेलो आहे. तर एवढ्या अडीअडचणीत आतापर्यंत इथं दिवस असे घालवले, पण कुठलीच उणीव कधीच भासली नाही. दूर गेलो ना तरी या आठवणी ह्या तुटणार नाहीत आणि मनातनं विसरणार सुद्धा नाही. आणि एवढ्या छोट्या रूम मध्ये राहिल्या, आता मोठा रूम मिळेल पण अशी माणसं मिळायला खूप अवघड आहे. ह्या बिल्डिंग मधलं शेवटचं आगमन समजा. आणि ही आता आमची शेवटचं चालू आहे. आमचे सासरे झाले, नंतर मिस्टर झाले, आमची मुलं, नंतर छोटा शेवटचं आगमन आमचं. हा. मी संतोष केमजी नाईक, माझी पत्नी सौ स्नेहल संतोष नाईक. आम्ही सन 1971 पासून वरळी बीडीडी चाळ
शासकीय निवासस्थान येथे हे राहत आहोत. गुण्या गोविंदाने सर्वजण राहत आहोत. आता आम्हाला नवीन घर मिळणार आहे, त्या उद्देशाने आम्ही सर्वजण आनंदात आहोत. आयुष्य, इथली माणसं आणि या भिंतींमध्ये अडकलेल्या आठवणी आपल्यात कायम राहणार आहेत. कारण चाळ आपण सोडतो, पण ती आपल्याला कधीच सोडत नाही. उंच इमारतींच्या गर्दीत एक छोटीशी आपली चाळ होती, BDD 69. आपण तिथे राहत नव्हतो, ती आपल्यात राहत होती. निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिनी आले निखारे उरी वादळाचे. जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली आधार दे जीवाला छाया हरवून गेली अंधार दाटे दिसाला झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारी निवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिनी आले निखारे उरी वादळाचे. हो अवसे परिलाट आली पुनवेतही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही नाती हरवून गे